आपल्या समोर येतोय, स्वागत करूया सिद्धेश परळीकर. कसा आहे सिद्धेश? तू जेव्हा नॉमिनेट झाला होतास तेव्हा सुद्धा तू इतका अप्रतिम परफॉर्मन्स दिला होतास, पण फक्त काही त्यात मला वाटतं तो एपिसोडच पूर्ण इतका सुंदर झाला होता की तू खरं तर का नॉमिनेट झालास असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण तसाच परफॉर्मन्स आज होऊ दे, म्हणजे अंतिम फेरी अगदी अगदी पुढच्या आठवड्यावर आहेच. ऑल द बेस्ट. फूलते संपले गंधना राहिला, फूलते संपले गंधना राहिला, हाक तू ऐकिली साद नाही दिला, फूलते संपले गंधना राहिला. मार्ग माझा असा चालतो एकला, मार्ग माझा असा चालतो एकला, मी न कोणी नाही मी येथला, शून्य काळोख हा अंतरीचा हिला, फूलते संपले गंधना राहिला. छान झालं सिद्धेश. थँक्यू. कसं वाटतंय? खूप छान आहे. उकडतंय का थोडं? हा, तो घाम उकडण्यामुळे आलाय का टेन्शनमुळे आलाय? उकडण्यामुळे असं नाही, म्हणजे एकूण गाण्याचा भाव लक्षात घेऊन तो वातावरण वगैरे तसं निर्माण झालं होतं माझ्या मनात. तुझ्या कपाळावर केवढं वातावरण निर्माण झालंय माहितीये का? मला सलीलदांनी त्या गाण्याचा अर्थ वगैरे सांगितलेला आणि त्यामुळे त्या वातावरणात एकदम जाऊन गाण्याचा मी प्रयत्न केला. व्हेरी गुड. मग आता एक असं एक डीप ब्रीथिंग कर थोडं आणि कम्प्लिटली रिलॅक्स हो, कारण आणखीन एक गाणं म्हणायचं आपल्याला. हो की नाही अवधूत? सिद्ध्या मित्रा, आज सकाळी काय जेवलास? अरे काय गायलास माहितीये तू? वेड लागला का गायलास? चाबूक गायलास तू, म्हणजे चोपलंच गाणं तू. तुझे सूर इतके सुंदर लागत होते, इतके अप्रतिम लागत होते की त्याच्यात सगळे भाव येत होते, सगळे. त्याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरजच नव्हती. आणि अंतऱ्यामध्ये एकदा तुझा श्वासाला प्रॉब्लेम झाला, मे बी टेन्शन मध्ये असशील म्हणून, पण तू तरी सूर नाही सोडलास. क्या बात आहे यार, क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. श्रुती काय? मला अतिशय कौतुक वाटतं की हे खूप अवघड असं गाणं अत्यंत लीलया सादर करण्याचा तू प्रयत्न केलास. लीलया सादर झालं असं आम्हाला वाटलं, परंतु ते लीलया लोकांना वाटावं ह्याच्यासाठी आपल्याला काय कष्ट घ्यायला लागतात हे तुला माहीत आहेत, राईट? महत्त्वाची एक गोष्ट याच्यामध्ये मी अशी सांगेन की जिथं एखादा शब्द स्वराने संपतो, म्हणजे मी इथे, तर मी आणि इथे हे वेगळं पण नाही वाटता कामा, त्याचा भावही कमी होता कामा नये, परंतु मीचा इकार आणि इथे मधला, कारण इथे मधला ई रहस्व आहे आणि मी मधला दीर्घ आहे, तर तो रहस्व दीर्घाचा जो एक संयोग करायचा असतो आणि त्यातून स्वराच्या वरची आपली ग्रिप सोडायची नसते. हे जे काही कसब आहे याच्याकडे लक्ष देणं हे अतिशय छान
म्हणजे छान गाणं सादर करण्याच्या मधली एक मोठी मास्टर की ज्याला म्हणता येईल असं आहे. आणि त्याचा तू विचार थोडा केला असावास असं मला वाटतं. तुला ज्यांनी कोणी गायडन्स दिलेलं आहे, मार्गदर्शन दिलेलं आहे, त्यांना मी खरंच कॉम्प्लिमेंट करेन की हा जो विचार आहे हा प्रत्येक गाणाऱ्याला शिकवला पाहिजे. कॉम्प्लिमेंट्स. थँक्यू. सलील. पुन्हा एकदा मला असं वाटतं की बोर्डात मुलगा आला की त्याच्या आईवडिलांचंच कौतुक होतं ना, तसं मला. पण खूप धन्यवाद श्रुतीताई की तुम्ही कॉम्प्लिमेंट्स दिल्यात. तर खूप छान गायलास, सुरात गायलास हे सगळ्यांनी सांगितलं. पण मला त्याच्यातला सगळ्यात काय शब्द आवडला म्हणजे संपले जसं गायलास ना, तर मी कायमच असं म्हणतो की अनुस्वार तुम्ही जितका छान गाल तितका अर्थ कितीतरी पट जास्त पोचतो. तू इतक्या लहान वयात कशाला फुलं ते संपले वगैरे, तर ठीक आहे, पण अशी गाणी तू छान आपली गोड गोजिरी लाजला जरी ताई तो होणार नवरी वगैरे म्हणायला पाहिजेस. पण तरी तू खरंच स्वतःची इमॅजिनेशन खूप स्ट्रेच करून हे अत्यंत एक्सप्रेशननी गायलास. खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. थँक्यू. सो उद्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.